नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन असे अप्रेंटिसचे अपडेट आहे. महाजनको कंपनीमार्फत रत्नागिरी येथे अप्रेंटिससाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये जी जाहिरात आहे ही दिनांक 22 डिसेंबरला जे आहे परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर चला याविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया. तर यामध्ये जे आहे वेगवेगळ्या ITI ट्रेड्सचे उमेदवार जे आहे यामध्ये एलिजिबल आहेत. त्यामध्ये ट्रेड्सची नावं जे आहे ते खाली त्यांनी दिलेले आहे. यामध्ये व्हॅकन्सीज ज्या आहे या फक्त इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या 15 जागा आहे. बाकी वायरमन ट्रेडच्या 3 जागा आहे आणि उर्वरित ट्रेडच्या 2-2 जागा आहे आणि फिटर आणि वेल्डर या ट्रेडच्या 3-3 जागा आहेत. तर अशा प्रकारे यामध्ये व्हॅकन्सी आहे. यामध्ये व्हॅकन्सीचा एक चार्ट मी तयार केलेला आहे. त्याचा एक स्क्रीनशॉट येथे तुम्हाला माहितीसाठी येथे अटॅच करत आहे. जर तुम्हाला या संदर्भात व्हॅकन्सीजची डिटेल्स जाणून घ्यायची राहिली तर खाली डिस्क्रिप्शनला मी आर्टिकलचे लिंक देत आहे. त्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही त्याविषयी माहिती बघू शकता. यामध्ये जाहिरातीमध्ये जे आहे व्हॅकन्सीजची एकूण संख्या त्यांनी दिलेली नाही आहे. त्यामुळे प्रत्येक याची ट्रेडनुसार जे लिंक आहे त्यावरती जाऊन त्याची माहिती कलेक्ट करून तुम्ही चार्ट बनवला आहे. तर त्यामुळे थोडी मेहनत जास्त केली आहे. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता आपण जाणून घेऊया शैक्षणिक पात्रतेविषयीची माहिती. तर मित्रांनो, यामध्ये उमेदवार जो आहे इयत्ता 10वी पास तसेच मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून जर समजा तुम्ही खुल्या प्रवर्गातील उमेदवार असाल तर ITIला कमीत कमी 60% गुण तुम्हाला असणे गरजेचं आहे. आणि जर समजा तुम्ही इतर प्रवर्गातील उमेदवार असाल म्हणजे मागासवर्गीय प्रवर्ग किंवा खुला प्रवर्ग सोडून जर कोणताही इतर प्रवर्ग असेल तर अशा उमेदवारांना किमान 55% गुण असणे गरजेचं आहे. आता यामध्ये त्यांनी एक इस्टॅब्लिशमेंट कोड दिलेला आहे E101627003333. तर या कोडवरती जे आहे तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरती सर्च करून तुम्ही अप्लाय करू शकता. मित्रांनो, हे तुम्हाला अप्लाय करता येत नसेल तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम किंवा टेलिग्रामला मेसेज करू शकता. या संदर्भाची सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल ऑनलाईन अप्लायसाठी. जर तुम्हाला ट्रेडनुसार डायरेक्टली लिंक पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक आहे, त्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता. आता यामध्ये एकूण जागा फक्त आणि फक्त 30 जागा आहे. त्यापैकी 25% जागा ज्या आहे या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पाल्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहे. 25% जागा ज्या आहे या स्थानिक जे काही प्रकल्प बाधित गावातील ITI पात्र असे उमेदवार आहे त्यांच्यासाठी आहे आणि उर्वरित 50% जागा ज्या आहे या इतर उमेदवारांसाठी आहे. तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये जागांचं वर्गीकरण त्यांनी दिलेलं आहे. यामध्ये उमेदवाराची जी निवड आहे ही ITIच्या टक्केवारीच्या आधारे जे आहे यामध्ये करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये व्हॅकन्सीजचे डिटेल्स दिलेले आहे. यामध्ये वयोमर्यादा त्यांनी सांगितली आहे की 18 डिसेंबर 2025 रोजी उमेदवाराचं वय कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष असलं पाहिजे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 वर्षाची अट त्यांनी यामध्ये शिथिल करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये वयोमर्यादेबद्दलची माहिती दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला 2 पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्ही जेव्हा ऑनलाईन अप्लाय कराल तर त्याची एक प्रत तुम्हाला सेव्ह करायची आहे आणि त्याचं स्क्रीनशॉट किंवा त्याची प्रिंट काढून आवश्यक त्या कागदपत्रासह तुम्हाला एक अर्ज ऑफलाईन पद्धतीने सुद्धा सादर करणे गरजेचं राहणार आहे. यामध्ये जे काही उमेदवार अर्ज सादर करतील तर ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे. त्यांच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. आता यामध्ये कोणकोणते ट्रेड्स आहे तर यामध्ये दिलं आहे इलेक्ट्रिशियन आहे, वायरमन आहे, त्यानंतर फिटर आहे, त्यानंतर मोटर मेकॅनिक आहे, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आहे, डिझेल मेकॅनिक आहे, वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकल आहे. अशा प्रकारचे यामध्ये टर्नर आहे. अशा प्रकारचे यामध्ये ट्रेड्स यामध्ये दिलेले आहेत. तर तुम्ही ट्रेडनुसार जे आहे तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये जे आहे त्यांनी सांगितलं आहे की शिकाऊ उमेदवार भरतीकरिता फक्त आणि फक्त रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यातील पात्र अशा उमेदवारांकडून यामध्ये अर्ज स्वीकारले जातील. इतर उमेदवारांचे अर्ज यामध्ये विचारात घेतले जाणार नाही. यामध्ये एक ऑफलाईन अर्जाचा नमुना त्यांनी दिलेला आहे. तो नमुना अर्ज भरून तुम्हाला मानव संसाधन विभाग, पोफळी जलविद्युत केंद्र, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी जे आहे सादर करणे गरजेचं आहे. यासाठी कागदपत्रासह अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख दिनांक 6 जानेवारी 2026 राहणार आहे. 6 जानेवारी नंतर जर तुम्ही अर्ज आणून दिले तर तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही. तर यामध्ये जे आहे नमुना अर्ज पान नंबर 4 वरती दिला आहे.
हा अर्ज तुम्हाला जाहिरातीमध्ये मिळून जाईल. जाहिरात डाउनलोडची लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर इथे तुम्हाला तुमचं नाव आणि इतर अशी माहिती भरणे गरजेचं आहे. यामध्ये सही करायची आहे आणि आवश्यक त्या कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती सेल्फ अटेस्टेड करून म्हणजेच प्रत्येक झेरॉक्स प्रतीवरती तुमची साईन करून अटॅच करायच्या आहेत. ज्यामध्ये टी-सी आहे, ITIचं मार्कशीट आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, आधार कार्ड आहे, स्थानिक रहिवासी असाल तर त्याचा दाखला, ऑनलाईन अप्लाय केल्याची प्रत, 10वी-12वीच्या गुणांकाची प्रत आणि डोमिसाईल सर्टिफिकेट असे डॉक्युमेंट्स तुम्हाला अटॅच करायचे आहे. जे डॉक्युमेंट्स तुम्ही अटॅच कराल त्यासमोर होय होयच्या समोर ठेवायचं आहे, नाही खोडायचं आहे. अशा प्रकारे डॉक्युमेंट्स तुम्हाला अटॅच करायचे आहे. तर महाजनको मार्फत रत्नागिरी येथे हे अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. 1 वर्षाच्या कालावधीसाठी अप्रेंटिसची भरती आहे. जर समजा तुम्ही इच्छुक असाल, एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशीच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.